पहिल्या ओवीमध्ये माऊली म्हणतायत, जे अपेक्षी जे विरक्ती, विरक्त लोकही वैराग्यवान महात्मे सुद्धा ज्याची अपेक्षा करतात. मुळात वैराग्य शब्दाची व्याख्या जर आपण बघितली तर ज्याला कोणत्याही वस्तूबद्दल, भौतिक अभौतिक गोष्टीबद्दल आसक्ती नाही त्याला आपण विरक्त म्हणतो, त्याला आपण वैराग्यवान म्हणतो. जो कोणत्याही गोष्टीतल्या रागापासून, प्रेमापासून, मोहापासून दूर आहे तो वैराग्यवान आहे. आणि अशा वैराग्यवानाला, ज्याला जगात इतर कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नसते, जगातल्या इतर कोणत्याच गोष्टीच्या प्राप्तीची इच्छा नसते, अशा वैराग्यवान महापुरुषांना सुद्धा ज्या गोष्टींची अपेक्षा असते तो आशय, तो अर्थ, ते ज्ञान देण्याची ताकद या गीतेमध्ये आहे. म्हणून माऊली म्हणताय, जे अपेक्षी जे विरक्ती, विरक्त लोकांना सुद्धा, कशाचीच अपेक्षा नसलेल्या निरपेक्ष स्वभावाच्या अशा महापुरुषांना सुद्धा ज्याची नेहमी अपेक्षा असते, संन्याशांनाही रममान करण्याची, मोहित करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे ती श्रीमद भगवद्गीता. सदा अनुभवी जे संती, संत नेहमी ज्याचा अनुभव घेतात. संत कशाचा अनुभव घेतात? संतांच्या अनुभवाचा विषय काय? आपण जगतो म्हणजे अनुभव घेतो, जगणं म्हणजे अनुभव आहे. पण संतांचं जगणं, संतांचा अनुभव हा एक वेगळा विषय आहे. काय अनुभवतात संत? संत क्षणाक्षणाला परमात्म्याचा सहवास अनुभवतात. संत क्षणाक्षणाला परमात्म्याच्या सहवासातला आनंद अनुभवतात. एकही क्षण संत परमात्म्यापासून दूर राहत नाहीत. परमात्म्याचा सहवास, परमात्म्याशी असलेलं अद्वैत हा संतांचा नित्याचा अनुभव आहे. साधक बऱ्याचदा आपले अनुभव इतर साधकांना सांगतात आणि ते सांगितलेही पाहिजेत. कारण अनुभव सांगितल्यानं अनुभवांची परीक्षा होते, अनुभवांची स्थिती कळते, त्या अनुभवांवरून साधकाची स्थिती कळते. म्हणून आपल्याला आलेले अनुभव इतर साधकांना सांगणं ही सुद्धा एक साधना आहे. आणि ज्याला आपण आदरस्थानी ठेवलेला आहे, पूज्यस्थानी ठेवलेला आहे, अशा पारमार्थिक क्षेत्रातल्या व्यक्तीच्या समोर आपण आपले अनुभव सांगितले पाहिजेत. कारण त्याने आपले अनुभव विकसित होतात. पण अनुभव म्हणजे काय? तर मध्ये मध्ये येतात ते अनुभव नाहीत. जो सलग असतो तो अनुभव असतो. साधकानं साधनेमध्ये अशा अनुभवाला पोहोचावं की ज्याच्यामध्ये, त्या अनुभवामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही. संतांचा अनुभव म्हणजे परमात्म्याशी असलेलं अद्वैत, परमात्म्याशी अखंड मिळालेला सहवास हा संतांचा अनुभव आहे. ज्यांना जिथं जिथं जावं तिथं तिथं तोच भगवंत दिसतो, त्याच्याच सहवासाचा अनुभव आणि आनंद संत घेतात, हा संतांचा अनुभव आहे. आणि म्हणून माऊली म्हणतायत, सदा अनुभवी जे संती, संत जे अनुभवतात तेच भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. संत काय अनुभवतात? संत भक्ती अनुभवतात, संत ज्ञान अनुभवतात, संत कर्म अनुभवतात. निष्काम कर्म कसं करावं हे संत गीतेतून अनुभवतात. कारण संतांचा जीवन अनुभव या गीतेमध्ये शब्दरूपातून व्यक्त झालेला आहे. आणि म्हणून माऊली सांगतायत, सदा अनुभवी जे संती, संत नेहमी ज्याचा अनुभव घेतात तो गीतार्थ आहे, ती श्रीमद भगवद्गीता आहे. सोहम भावे पारंगती रमिजे जेत. सोहम भाव शब्दाचा अर्थ आहे आत्मज्ञान. सो अहम, तो मी आहे. ब्रह्मवाक्यांमधलं एक ब्रह्मवाक्य आहे, सो अहम, मीच तो आहे, मीच ब्रह्म आहे. असा भाव, अशा भावामध्ये जे पारंगत आहेत. बघा, आदी भावे पारंगती, आदिभाव शब्दाचा इथं दिलेला जो अर्थ आहे तो आहे सोहमभाव संपन्न. सोहमभावामध्ये जे संपन्न आहेत, रमी जे जेथं, आत्मज्ञानामध्ये रमणारी, आत्मज्ञानामध्ये पारंगत असलेली ब्रह्मज्ञानी मंडळी सुद्धा जिथं रमतात. कारण मी म्हणालो की जेव्हा आत्मज्ञान प्राप्त होतं, ब्रह्मज्ञान मिळतं, तेव्हा आयुष्यात कोणत्याही प्रकारचा रस शिल्लक राहत नाही.
जगण्याचा कोणताही उद्देश आता मागं राहत नाही. उरलेलं आयुष्य कसं घालवावं असा एक प्रश्न अशा ब्रह्मज्ञानी पुरुषांच्या समोर नेहमी पडतो. आणि ही एक वेगळीच मग मनस्थिती असते. कारण जीवनाचं अंतिम ध्येय तर आपण मिळवलेलं असतं. मग जीवनाचं अंतिम ध्येय प्राप्त केल्यानंतर उरलेल्या जीवनाचं काय करावं असा प्रश्न पडतो. म्हणजे कधी कधी एक खूप साधं उदाहरण देतोय मी की जेवण बनवण्यासाठी आपण भाजीपाला किंवा मिरच्या कापल्यात, पण स्वयंपाकाला विशिष्ट मिरच्या लागतात. मग उरलेल्या मिरच्यांचं काय करावं असा प्रश्न पडतो. ब्रह्मज्ञानी पुरुषाला सुद्धा त्याच्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर या आयुष्याच्या बद्दल असाच अनुभव येतो. आता याचं काय करायचं, या उरलेल्या आयुष्याचं काय करायचं. जगायला तर हवं, फेकूनही देता येत नाही. काही जण फेकून देण्याचाही अनुभव घेतात. म्हणजे समाधीचा जो अनुभव आहे संतांचा, तो देहत्यागाचा अनुभव म्हणजे हाच अनुभव आहे की शरीराचं जे साध्य आहे ते प्राप्त झाले. मग हे साधन ठेवून काय करावं, त्यापेक्षा या साधनाला व्यवस्थितपणे नष्ट केलेलं बरं. आणि म्हणून ते योग मार्गानं, योगविद्येच्या मार्गानं शरीर नष्ट करतात. हा एक मार्ग आहे. आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर बऱ्याचदा ब्रह्मपुरुष आपल्या शरीराचा त्याग करतात. पण असा शरीराचा त्याग करणं काही लोकांना, काही संतांना योग्य वाटत नाही. कारण त्यांना असं वाटतं की आपल्याला जे प्राप्त झालं आहे ते या शरीराद्वारा प्राप्त झालं आहे. मग जे ब्रह्मज्ञान आपल्याला या शरीरानं दिलं आहे, याच शरीराच्या द्वारा हे ब्रह्मज्ञान इतर शरीर असलेल्या लोकांना का वाटू नये. आणि म्हणून मग ते या शरीराच्या द्वारा ब्रह्मात्म ऐक्य प्राप्त झालेलं असून सुद्धा या ब्रह्मात्म ऐक्य प्राप्त करून देणाऱ्या ज्ञानामध्ये पुन्हा पुन्हा रमतात. जसं माणसानं प्रवासाचा आनंद घ्यावा, साध्यापर्यंत पोहोचावं आणि माणसाला वाटावं की मी साध्याला पोहोचलोय खरा, पण साधना करताना किंवा प्रवास करतानाही मला प्रवासाचा तितकाच आनंद मिळत होता. मग आपण पुन्हा प्रवास का करू नये. आणि म्हणून तो पुन्हा प्रवासाला निघतो आणि पुन्हा प्रवासाचा आनंद घेतो. आता या प्रवासाच्या आनंदात त्याला मुक्कामाला पोहोचण्याची चिंता नाही, कारण मुक्कामाला तो पोहोचलेलाच आहे. मनुष्य शरीराचं साध्य प्राप्त झाल्यानंतरही सिद्ध पुरुष जर या शरीराचा उपयोग करत असतील तर तो उपयोग फक्त दोनच गोष्टींसाठी करतात. एक, जे आपल्याला प्राप्त झालंय ते सगळ्या जगाला प्राप्त व्हावं या गोष्टीसाठी ते शरीराचा वापर करतात, किंवा ज्या साधनाद्वारा हे साध्य आपल्याला प्राप्त झाले, ज्याच्याद्वारा आपल्याला परमात्मा प्राप्त झाला आहे, त्या साधनेत पुन्हा एकदा रमतात. बघा, स्वतः पोटभर जेवण्यासाठी बनवलेलं जेवण आणि इतरांना तृप्त करण्यासाठी बनवलेलं जेवण, ह्या दोन जेवण बनवण्यामध्ये जो फरक आहे तोच फरक आत्मज्ञान मिळवण्यासाठी केलेली साधना आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते इतरांना मिळावं याच्यासाठी केलेली साधना, याच्यामध्ये तो फरक आहे. संतांनी साधना केली, ब्रह्मात्मा ऐक्य मिळवलं, पण ब्रह्मात्मा ऐक्य मिळवल्यावर पुन्हा संतांनी जेवण बनवलं. ते जेवण कशासाठी, तर इतरांना ते वाटण्यासाठी. आणि म्हणून माऊली म्हणतायत, सोहम भावे पारंगती, आत्मज्ञानामध्ये निष्णात असलेलेही जिथं रमतात, ब्रह्मात्मा ऐक्यासारखी परमोच्च अवस्था प्राप्त झाल्यानंतरही रममान करण्याची ताकद या गीतेमध्ये आहे. म्हणून असेही महापुरुष या गीतेत रमतात. व्यासही ब्रह्मपदवीला पोहोचलेले महात्मे आहेत. शुकदेवही ब्रह्मपदवीला पोहोचलेले महात्मे आहेत. वैशंपायनादी सगळे ऋषी ज्यांनी ज्यांनी गीता सांगितली ते सगळे ब्रह्मात्मा ऐक्याला पोहोचलेले महापुरुष आहेत. पण त्यांनी ही भगवद्गीता पुन्हा पुन्हा सांगितली, स्वतःला त्यात रमवलं, कारण ही गीता आध्यात्मिकांना, सिद्धांनाही रमवणारी आहे स्वतःमध्ये. आणि म्हणून सोहम भावे पारंगती रमिजे जेथ, असं माऊली म्हणतात. जे आकर्णी जे भक्ती, जे आदि वंद्य त्रिजगती, जे भीष्म पर्वी संगती म्हणितली कथा. अर्थात जी भक्तांनी ऐकण्याला योग्य व त्रैलोक्यात परमपूज्य असून जी भीष्म पर्वात सांगितलेली आहे. बघा, जे आकर्णी जे भक्ती, भक्ती म्हणजे भक्त या अर्थानं तो शब्द आलेला आहे. आकर्णी जे म्हणजे सारखं सारखं ऐकावंसं वाटावं, कानाला ज्यांच्यापासून दूर करावंसं वाटू नये, अशा गोष्टीसाठी अकर्णी जे शब्द माऊलींनी वापरला आहे.
खूप सुंदर शब्द आहे हा. अकर्णी जे भक्ती. कर्ण म्हणजे कान. कानाला ज्यांच्यापासून दूर राहावंसं वाटू नये. भक्तांना जी गोष्ट सारखी कानावरती पडत राहावी असं वाटतं ती गीता आहे. सारखं ऐकावंसं वाटतं भक्तांना ती गीता आहे. भक्त सगळ्यात जास्त ज्या ग्रंथामध्ये रमतात ती गीता आहे. आणि म्हणून माऊली म्हणता येईल जे अकर्णी जे भक्ती, जे आदी वंद्य त्रिजगती, जी सगळ्या जगतामध्ये सर्वप्रथम वंदन करण्यायोग्य आहे. जे म्हणजे जी, आदी म्हणजे सुरुवातीला प्रथमतः, वंद्य म्हणजे वंदनीय, त्रिजगती सर्व जगामध्ये, जे भीष्म पर्वी संगती, भीष्म पर्वामध्ये महाभारतातल्या भीष्म पर्वामध्ये भगवद्गीता सांगितलेली आहे. जे भीष्म पर्वी संगती म्हणितली कथा, जी कथा भीष्म पर्वाच्या संगतीमध्ये सांगितलेली आहे. म्हणजे महाभारतामध्ये जे वेगवेगळे पर्व आहेत त्यातला भीष्म पर्व हा जो भाग आहे, या भीष्म पर्वामध्ये जी कथा सांगितलेली आहे ती कथा म्हणजेच श्रीमद भगवद्गीता. जे भगवद्गीता म्हणजे माऊलींनी पहिल्यांदा या गीतेचा उल्लेख भगवद्गीता असा केलेला इथं. जे भगवद्गीता म्हणजे ज्या ग्रंथाला भगवद्गीता म्हणतात. बघा, भगवद्गीता जी भगवंताची गीता आहे, जी भगवंताला गावीशी वाटलेली आहे. गीता शब्दाचा अर्थ आहे गावीशी वाटलेली गोष्ट, आकळावीशी वाटलेली गोष्ट, पुन्हा वारंवार उच्चारावी अशी वाटलेली गोष्ट म्हणजे गीता. आणि भगवंताला वारंवार जे सांगावंसं वाटलं ते म्हणजे गीता आहे. भगवंताला जे सांगावंसं वाटलं, आपण भगवद्गीता का ऐकायची? कारण भगवंताला सारखं सांगावंसं वाटतं, म्हणजेच भक्तांनी ते सारखं ऐकावं असं भगवंताला वाटतं. कारण भगवंत फक्त भक्तांसाठी हे सगळं सांगत असतो. आणि म्हणून जे भगवद्गीता म्हणजे ज्याला भगवद्गीता म्हणतात, भगवानही जी गाण्यासाठी नेहमी उत्सुक असतात, जे भगवद्गीता म्हणजे जिला भगवद्गीता म्हणतात, जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, जे ब्रह्मेश आहेत, ब्रह्मएश. बघा, दोन शब्दांचा इथं सामासिक शब्द आहे. इथं ब्रह्मदेव आणि ईश म्हणजे भगवान शंकर. ब्रह्मदेवाला आणि शंकरालाही ज्या ग्रंथाची प्रशंसा करावीशी वाटली, ब्रह्मदेवालाही आवडणारा हा ग्रंथ आहे, भगवान शंकरालाही आवडणारा हा ग्रंथ आहे. भगवद्गीतेचा जो विषय आहे तो जितका ब्रह्मदेवाला आवडतो तेवढाच भगवान शंकराला सुद्धा आवडतो. नाथपंथांमध्ये खूप सुंदर अद्भुत कथा आहेत. त्या अद्भुत कथांमध्ये ब्रह्मदेवाला भगवान विष्णू परमात्म्यानं, भगवान शंकर परमात्म्यालाही भगवान विष्णू परमात्म्याला आत्मज्ञान सांगितल्याची कथा अनेक पुराणांमध्ये आलेली आहे. का तर भगवान शंकराला सुद्धा ही कथा, ही भगवद्गीता खूप आवडते. आणि म्हणून जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, जिची प्रशंसा ब्रह्मदेवानं आणि भगवान शंकरानं सुद्धा केलेली आहे. जे सनकादिकी सेविजे आदरेसी, सनकादिक महामुनी जे आहेत, सनत कुमार ज्यांना आपण म्हणतो, या सनकादिक महामुनींनी, या सनकादिक महामुनींचं खूप मोठं वर्णन आपल्याला पुराण ग्रंथांमध्ये सापडतं. श्रीमद भागवत महापुराणांमध्ये सुद्धा या सनकादिकांचा उल्लेख आहे. संत साहित्यामध्ये सुद्धा या सनकादिकांचा खूप आदराने उल्लेख संतांनी केलेला आहे. हे सनकादिक महर्षी कोण आहेत? हे ब्रह्मचारी आहेत, हे सुकुमार आहेत, हे कायमचे लहान तरुण युवकांसारखे दिसतात. जय विजयाच्या कथेमध्ये म्हणजे भगवंताच्या 24 अवतारांच्या कथेमध्ये भगवंतांनं नरसिंह अवतार धारण केला, वामनाचा अवतार धारण केला. या सगळ्या अवतार धारण करण्यामागं सनकादिक मुनींचा मिळालेला शाप कारणीभूत आहे. अशा खूप कथा आहेत, सनकादिकांच्या खूप कथा आपल्याला दिसतात. आणि हे सनकादिक रमतात कशामध्ये? तर फक्त भगवंताच्या चिंतनामध्ये ते रमतात. त्यांच्या आवडीचा विषय कोणता? तर फक्त भगवंताची कथा.
जिथं जिथं भगवंताची कथा असेल तिथं तिथं हे सनकादिक मुनी उपस्थित असतात. श्रीमद भागवत महापुराण शुकदेव सांगताना ते सुद्धा सनकादिक ऐकायला लागलेत असं वर्णन आपल्याला सापडतं. शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, असं तुकोबाराय सुद्धा म्हणतात की हे सगळे शुक सनकादिक नारद तुंबर हे सगळे पंढरपुरातल्या वैकुंठामध्ये भगवंताचं सुरू असलेलं कीर्तन आनंदानं श्रवण करतायत असं वर्णन संत साहित्यामध्ये सापडतं. म्हणजे जे सनकादिक ब्रह्मत्व ऐक्याला प्राप्त झालेले आहेत असे सनकादिक महामुनी सुद्धा आदरानं जिचं सेवन करतात ती श्रीमद भगवद्गीता आहे. आता पुढच्या 2 ओव्या खूप महत्त्वाच्या आहेत. मला व्यक्तिशः खूप आवडतात या ओव्या. माझं पहिलं पुस्तक मी 2010 साली प्रकाशित केलं होतं, प्रमेयाची उद्याने नावाचं. पुणे विद्यापीठामध्ये MAचं शिक्षण घेत असताना तिथल्या विद्यावाणी रेडिओ केंद्रामध्ये मी निवेदक म्हणून नवीन नोकरीला लागलो होतो. तिथं मला काम दिलेलं होतं की तुम्ही प्रवचन करता तर स्वतःच प्रवचनं लिहा, स्वतःच वाचा आणि स्वतःच प्रसारित करा. माझी नोकरीच ती होती. आणि तेव्हा मला ज्ञानेश्वरीवरच्या ओव्यांवर ज्ञानेश्वरीवर प्रवचन करण्याची संधी मिळाली. माझ्यापुढं पहिला प्रश्न होता की पहिली ओवी कोणती घ्यायची, कोणत्या ओवीपासून प्रमेयाच्या उद्यानांना सुरुवात करायची. तेव्हा मी हीच ओवी निवडलेली होती. कारण श्रोत्यांना श्रवण कसं करावं याचं उत्तर देणारी ही ओवी आहे. ऐकावं कसं, प्रत्येक विद्यार्थ्याला सांगावी अशी ही ओवी आहे. जिज्ञासूनं कशा प्रकारे ज्ञान ग्रहण करावं, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अध्ययन करावं, साधकांना कशा प्रकारे साधनेसाठी उपयुक्त असलेलं तत्त्वज्ञान ऐकावं, अभ्यासकांना कशा प्रकारचा अभ्यास करावा, निरीक्षकांना कशा पद्धतीनं आपल्या निरीक्षणयुक्त विषयाचं निरीक्षण करावं, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या ओवीत माऊली देत आहेत. माऊलींच्या मनात कसा श्रोता अपेक्षित आहे, श्रोत्यांकडून माऊलींना कशा प्रकारच्या श्रवणाची अपेक्षा आहे त्याचं उत्तर माऊलींनी इथं दिले. म्हणून ही ओवी तशी व्यक्तिशः मला बरीच आवडते. माऊली म्हणतायत, जैसे शारदियेचे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. माऊली म्हणतायत, ज्याप्रमाणे शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्यांचे अतिसूक्ष्म अमृतकण चकोर पक्ष्यांची पिले हळुवार मनाने कुशलतेने प्राशन करतात. बघा, इथं माऊलींनी शारदीच्या शरद ऋतूतल्या म्हणजे जैसे म्हणजे जसे, शारदीयेचे म्हणजे शरद ऋतूमधल्या चंद्रकळे, शरद ऋतूतल्या चंद्रांच्या आतून निघणारे कण जे आहेत, जसं सूर्यकिरण असतात तसे चंद्रकण असतात. चंद्रकिरण म्हणत नाही आपण, कारण किरण म्हटलं की ते थोडेसे तीव्र असतात, कण म्हटले की ते थोडेसे कोमल असतात. म्हणून सूर्यकिरण जसा आपण शब्द वापरतो तसं चंद्रकण असा शब्दप्रयोग माऊलींनी केला आहे. जैसे शारदीयेचे चंद्रकळे, ज्या पद्धतीनं शरद ऋतूतल्या चंद्रातून बारीक बारीक असे हळुवार कण बाहेर येतात. चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे, चंद्रांच्या कलेमध्ये या अर्थानं चंद्राच्या वेगवेगळ्या कला असतात, म्हणजे वेगवेगळा आकार चंद्र धारण करतात पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत. शरद ऋतूतल्या त्या चंद्रांच्या कळेमध्ये अमृतकन कोवळे, जे कोवळे कोवळे मुलायम असे सुगंधित असे अमृतकण असतात. माझी अमृतकण कोवळे, अमृताचे बारीक बारीक कोवळे मुलायम असे कण ते वेचिती म्हणजे सेवन करतात, ते वेचिती निवडतात, ग्रहण करतात या अर्थानं. इथं वेचितीचा अर्थ प्राशन करतात असा आलेला आहे. ते वेचिती प्राशन करतात मने मवाळे, मवाळ मनानं, अतिशय नम्रपणे. चकोर तलगे, चकोराची पिलं ज्याप्रमाणे शरद ऋतूतल्या चंद्रांच्या कळेमधून येणारे अमृतकण हळुवारपणे मवाळ मनानं सेवन करतात. हा माऊलींनी दिलेला दृष्टांत आहे. आता सिद्धांत काय पुढं माऊली म्हणतायत, तिया परी श्रोता
अनुभवावी हे कथा. त्याप्रमाणे श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. जी कथा मी सांगतोय ती कथा अनुभवावी. अति हळुवारपण चित्ता अनोन्य. बघा, शरद ऋतूतले जे चंद्रकण आहेत ते चकोर पक्षी श्रवण करतात. का? इथं माऊलींनी वापरलेला जो चकोर पक्षी आहे, या चकोर पक्षाचं वर्णन संतांनी अनेक ठिकाणी केलेलं आहे. चकोर हा एक पक्षी आहे. अनेक जण त्याला काल्पनिक पक्षी म्हणतात, कारण तो सामान्यपणे कुणाला दिसलेला नाही आतापर्यंत. पक्षीप्रेमींनाही हा चकोर पक्षी खूप दुर्मिळ आहे दिसायला, अभ्यासकांनाही. या चकोर पक्षाचं वैशिष्ट्य हे आहे की तो इतर कोणतेही कण सेवन करत नाही. म्हणजे कुठलंही पाणी तो पित नाही. म्हणजे आता पावसाळा सुरू आहे म्हणजे तुम्हाला वाटेल की चकोराची मग आता म्हणजे मजाच मजा आहे, कारण त्याला भरपूर पाणी प्यायला मिळणार आहे. चकोर हा एक छोटासा पक्षी आहे. त्याची चोच केवढी, त्याची तहान केवढी. तहान अतिशय कमी आहे त्याची, पण तो कुठलंही पाणी पित नाही. तुम्ही कितीही त्याला शुद्ध पाणी दिलं, अगदी बिस्लरीचं शुद्ध करून दिलेलं पाणीही तो चकोर पिणार नाही. तो फक्त एकदाच वर्षातून पाणी पितो, ते म्हणजे शरद ऋतूमध्ये विशिष्ट चंद्रकळा आल्यानंतर जे अमृतकण बाहेर पडतात तेवढेच अमृतकण, तेवढंच पाणी तो पितो. आणि बाकी वर्षभर तो कोणत्याच पाण्याचं, कोणत्याच रसाचं ग्रहण करत नाही. इतका तो एकनिष्ठ असतो. इथं चकोराची एकनिष्ठता महत्त्वाची आहे. बरेच साधक विचारतात की मी नेमका कोणता ग्रंथ वाचू म्हणजे माझा उद्धार होईल. त्यांना आम्ही नेहमी म्हणतो, कोणताही ग्रंथ वाचा, पण निष्ठेनं वाचा. तुमची निष्ठा तुम्हाला फळ देणारी आहे. नाहीतर जगातले सगळे ग्रंथही जर वाचले पण तुम्ही तुमची चोचच उघडली नाही, तुम्ही निष्ठाच ठेवली नाही त्या एकाही ग्रंथावर, तर 100 ग्रंथ वाचूनही काही उपयोग होणार नाही. आणि निष्ठा ठेवून 1-2 वाक्य जरी तुम्ही आयुष्यात साधू महात्म्याचे ऐकले, निष्ठा ठेवून, विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून, तरी तुमचा उद्धार ठरलेला आहे. एवढं सोपं आहे. अध्यात्म साधना खरं तर तशी अवघड नाही हो. तुमची श्रद्धा जेवढी दृढ तेवढी साधना सोपी, आणि जेवढी श्रद्धा कच्ची तेवढी साधना क्लिष्ट आणि किचकट. साधना अवघड कुणासाठी आहे? ज्याची श्रद्धा डळमळीत आहे, मग त्याला अवघड साधना करायला लागेल. जेवढी श्रद्धा डळमळीत तेवढे साधनेचे परिश्रम तुम्हाला घ्यावे लागते. आणि जेवढी श्रद्धा आणि निष्ठा पक्की तेवढी तुम्हाला साधना सोपी. कोणत्याही एका ग्रंथावर निष्ठा ठेवायची, किंवा एका ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे तेच सगळ्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे हा तरी विश्वास ठेवायचा. कारण जेवढे ग्रंथ मी तरी वाचलेत, सगळ्या ग्रंथांमध्ये संतांना जे सांगायचं आहे ते एकच आहे. कारण अनुभव सगळ्यांचा एक आहे, आणि जिथं अनुभव एक असतो तिथं अनुभव मांडण्यात वेगळेपणा कसा काय असेल? सगळ्यांना एकच साखर खायला मिळालेली आहे, फक्त आलेली गोडी वेगवेगळे साखर खाणारे वेगवेगळ्या भाषेत सांगतायत. फरक मांडणीमध्ये आहे, अनुभवात नाही. अनुभव सगळ्यांचा एक आहे. मग तो संत कोणत्याही संप्रदायाचा असो, मग तो वारकरी असला काय, तो महानुभाव असला काय, तो दत्त संप्रदायिक असला काय, नाथ संप्रदायिक असला काय, कोणत्याही संप्रदायातला असो, संतांना जो अनुभव आलेला आहे तो अनुभव ज्या ग्रंथात संतांनी सांगितलेला आहे तो कोणताही ग्रंथ तुमचा तेवढाच उद्धार करू शकतो जेवढी ज्ञानेश्वरी करू शकते. त्याच्यामुळं कोणता ग्रंथ श्रेष्ठ, कोणता ग्रंथ कनिष्ठ, त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठता करणे एवढी आपली पात्रता नाही. कारण संतत्व ही काही श्रेणीबद्ध रचना नाही आहे की हा संत मोठा आहे, हा संत छोटा आहे. नाही, एकदा तुम्ही संतत्वाला पोहोचलात की सगळे एकाच पातळीवरती येतात. समुद्रामध्ये शुद्ध नदीचं पाणी पोहोचलं काय आणि गटारातलं पाणी पोहोचलं काय, किंवा कुठलंही पाणी पोहोचलं काय, समुद्रात आल्यानंतर ते एक होऊन जातं. तसं तुम्ही कुण्या जातीत जन्माला येऊन संतत्वाला पोहोचलात, कुण्या कुळातून येऊन संतत्वाला पोहोचलात, याच्याशी काही देणं घेणं नाही. एकदा संतत्वाला तुम्ही पोहोचलात की मग संपलं सगळं. तिथं ना कुणी छोटा आहे ना तिथं कुणी मोठा आहे, तिथं सगळ्यांचा अनुभव एक आहे.
आणि म्हणून त्या अनुभवावर आपण तशी निष्ठा ठेवली पाहिजे. आणि मग वेगळं वेगळं असं काहीच दिसत नाही जगात. मग उलट कौतुकानं आपण प्रत्येक विविधतेकडं बघायला लागतो. आधी सगळं जग वेगवेगळं वाटायला लागतं, सगळे पंथ वेगवेगळे वाटायला लागतात, संत वेगवेगळे वाटायला लागतात, ग्रंथ वेगवेगळे वाटायला लागतात, भाषा वेगवेगळ्या वाटायला लागतात. पण एकदा आपण त्या अवस्थेला पोहोचलो की मग सगळं एक वाटायला लागतं. वारकरी संप्रदायातल्या संतांनी तर सगळ्या संप्रदायांना स्वीकारलं. मुस्लिम संतही वारकरी संप्रदायात तितकेच मिसळले. कबीरांचं तेवढ्याच कुतूहलानं की तेवढ्याच श्रद्धेनं वारकऱ्यांनी वर्णन केलं. इतकंच नाही तर नामदेव महाराज वारकरी संप्रदायिक असून शीख संप्रदायानं गुरु ग्रंथ साहेब सारख्या त्यांच्या सर्वश्रेष्ठ ग्रंथात नामदेवांच्या अभंगबाणीला तितकीच पवित्रतेनं जागा दिली. संतांना कोणताही पंथ धर्म नसतो मुळात. जर तुम्ही पंथ धर्म मानत असाल तर समजायचं अजून फायनल परीक्षा दिलेली नाही किंवा पास झालेला नाही, अजून याची फायनल एक्झाम बाकी आहे एवढं समजायचं बस. मग बाकी सगळे त्याच्या खालच्या स्तरावर धर्म, भाषा, पंथ या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून चकोर ज्या पद्धतीनं त्या शरद ऋतूतल्या कळेतून येणाऱ्या अमृत कणांवर निष्ठा ठेवून तेच श्रवण करतो, तसं संतांच्या शब्दांवर तेवढीच निष्ठा ठेवून, कोणत्याही एका संताच्या शब्दांवर तेवढीच निष्ठा ठेवून माऊली सांगतायत ज्या पद्धतीनं तो चकोर श्रवण करतो, अगदी तिया परिश्रोता, त्या पद्धतीनं श्रोत्यानं ही कथा अनुभवायला हवी. ती निष्ठा ठेवून माऊलींची ज्ञानेश्वरी ऐकली, ती निष्ठा ठेवून माऊलींचा भाव समजून घेतला तर आपल्याला भगवान कृष्ण परमात्म्याला काय सांगायचं हे आपोआप कळतं. वारकऱ्यांची ही श्रद्धा आहे की भगवान कृष्ण परमात्माच माऊलीच्या रूपानं बोलतायत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, वारकरी म्हणतात महाविष्णूचा अवतार म्हणजेच माझा ज्ञानेश्वर हा सखा आहे. वारकऱ्यांची ही खूप मोठी श्रद्धा आहे. म्हणून कृष्ण परमात्म्याला काय सांगायचं आहे हे माऊलींच्या तोंडून वारकरी समजून घेतात. कारण हा ग्रंथ ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे वारकऱ्यांना भगवान कृष्ण परमात्म्याचं हितगुज, मनोगत, हृदयातलं हृदगत, मनातली भावना सांगणारा हा ग्रंथ आहे. आपण तो ऐकायचा कसा तर माऊली सांगताय जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे ते वेचिती मन मावाळे चकोर तलगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा. आणि असा तल्लीन होऊन आपण एखाद्या ग्रंथाचं अध्ययन केलं ना की तो ग्रंथही फळतो लगेच. स्वामी विवेकानंदांच्या ग्रंथालयात बरेच ग्रंथ होते. त्या ग्रंथालयात विवेकानंद बऱ्याचदा प्रवचनं द्यायचे आणि साधक त्यांना विचारायचे की तुम्ही आता जे काही बोललात ते कुठं आहे. तर स्वामी विवेकानंद सांगायचे माझ्या कपाटामध्ये या नावाचा ग्रंथ आहे, या ग्रंथाचे हे लेखक आहे, माझ्या कपाटात या नंबरच्या कपाटात या रकान्यात इथं ते पुस्तक आहे, त्या पुस्तकाच्या या पानावर या परिच्छेदामध्ये इतक्या क्रमांकाच्या ओळीमध्ये ती ओळ लिहिलेली आहे असं विवेकानंद सांगायचे. असे बरेच प्रयोग विवेकानंदांच्या संदर्भात झालेले मी वाचलेत की लोक परीक्षा बघण्यासाठी त्यांना विचारायचे आणि विवेकानंद सांगायचे कुठं काय लिहिलंय. जुन्या काळातल्या ब्रह्मवृंदांना वेदसुद्धा मुखोद्गत असायचे. ती जी आपल्याकडे आडनावं दिसतात बघा चतुर्वेदी म्हणजे ज्याला 4 वेद मुखोद्गत आहेत ते चतुर्वेदी, द्विवेदी म्हणजे ज्यांना 2 वेद पाठ आहेत ते द्विवेदी, म्हणजे वेद पाठक ही जी आडनावं आलेली आहेत ही ती लोक आहेत की ज्यांना वेद पाठ असायचे. आता वेदातली एक ऋचा पाठ करायची म्हणजे नाकी नऊ येतील अशी परिस्थिती आहे. या ऋषीमुनींना एवढे मोठे ग्रंथ मुखोद्गत कसे असायचे. तेव्हा तर लिहिण्याची एवढी सोय नव्हती, पण आपल्या ऋषीमुनींनी वेद टिकवले. कशातून टिकवले तर मुखोद्गत मौखिक परंपरेतून ते टिकवलेत. या वेदांना अपौरुषेय म्हटलं जातं कारण हे वेद कुणी लिहिले, कुणी अवस्थेत लिहिले यांचाही त्यांना अनुभव नाही. आणि एवढे वेद त्यांना मुखोद्गत कसे तर त्या निष्ठेनं त्या श्रद्धेनं त्यांनी ते श्रवण केलेत म्हणून ते त्यांना पाठ आहेत. आपण वाचताना आपलं डोकं किती त्या वाचण्यात असतं हाच मोठा प्रश्न आहे. वाचन कसं करावं हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे.
मी आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी म्हणतो, लेक्चर चालू असलं की म्हणतात सर बाजूच्या खोलीतला आवाज येतोय, थोडे त्यांना शांत करायला सांगा. तेव्हा त्यांना नेहमी एक उदाहरण मी देतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा वाचायला बसले होते. ते वाचताना बल्ब लावलेला होता, त्या बल्बच्या खाली बसून ते वाचत होते, काहीतरी वाचत असतील, अभ्यास करत असतील. त्यांच्या समोरून एक वरात गेली लग्नाची. आता वरात म्हणजे काही साधीसुधी नसणार. आजच्या काळातली वरात असती तर कदाचित आंबेडकरांची समाधी मग पावली असती, पण आता तर DJ वगैरे सगळं असतं. पण वरात वाजत गाजतच जाते, तशी वाजत गाजतच गेलेली असणार. तर एक माणूस थोड्या वेळानं तिथं आला आणि त्यांनी आंबेडकरांना विचारलं, इथं लग्नाची वरात गेली, ती कुण्या बाजूनं गेली सांगाल का? आंबेडकर म्हणाले, कोणती वरात, कसली वरात? मी तर नाही बघितलेली, मला काही ऐकू आलं नाही. कारण ते वाचण्यात एवढे गुंग झालेले होते की बाजूला गेलेली वरात सुद्धा त्यांना ऐकू आलेली नव्हती. हे उदाहरण मी आमच्या मुलांना नेहमी देतो की किमान एवढं तरी वाचा, वाचण्यात एवढी तरी निष्ठा ठेवा, एवढं तरी गुंतून वाचा, एवढं तरी मन लावून वाचा. आणि असं मन लावून एकदा तुम्ही वाचलं ना तर पुन्हा तो ग्रंथ वाचायची गरज नाही. आयुष्यात एकदा एक ग्रंथ वाचला. आमचे विशाल सर नेहमी ओशोंचं नाव घेतात. त्यांच्याबद्दल असं सांगतात की त्यांची जी बुद्धी होती, त्यांची वाचनाची क्षमता, आकलनाची क्षमता प्रचंड होती. त्यांनी प्रचंड ग्रंथ वाचलेले होते. एकदा वाचलं की त्यांच्या नजरेत, मनात कायमचा तो ग्रंथ बसायचा. आणि त्यांची आकलनाची क्षमता, वाचनाची क्षमता प्रचंड होती. तुम्ही जेवढा अध्ययन कराल तेवढी वाचनाची तुमची प्रगती होते, आकलनाची क्षमता तितकीच वाढते. आणि म्हणून तुम्हाला ग्रंथ लक्षात ठेवायचा असेल, वाचलेलं लक्षात ठेवायचं असेल तर जे वाचताय ते निष्ठेनं वाचा. ग्रंथसुद्धा फळ देतात आपल्याला निष्ठेनं वाचल्यावर. कितीतरी आंधळ्या लोकांना ज्ञानेश्वरी पाठ आहे. अशा लोकांना मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि त्यांना या गोष्टीचा अहंकारही नाही की मला ज्ञानेश्वरी पाठ आहे. आम्ही एक मुकुंद काका जाड देवळेकर म्हणून होते, त्यांना पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ होती आणि ते प्रज्ञाचक्षू होते, म्हणजे डोळ्यांनी ते आंधळे होते. पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ होते. त्यांना मी माझ्या डोळ्यांनी खूपदा बघितलं, खूपदा त्यांचा सहवास मला लाभला आहे. अनेक जण ज्ञानेश्वरीतला आपला पाठ शुद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे यायचे की ही ओवी ह्याचा उच्चार असा आहे का असा आहे, आणि ते सांगायचे, ती प्रमाण मानली जायची. एवढे प्रज्ञाचक्षूसारखे महान विभूती आपल्या देशात होऊन गेल्यात, अशा अगणित आहेत. आपले एक शंकराचार्य पण आहेत बघा, ते बऱ्याचदा ह्याच्यामध्ये येतात यूट्यूबवर वगैरे. मला आता त्यांचं नाव थोडंसं हे होतं आहे, विशाल सरांना माहिती असेल नाव. हा, रामभद्राचार्य महाराज. दोन्ही डोळ्यांनी आंधळे आहेत. पण हनुमान चालिसेमध्ये जे पाठदोष आहेत ते त्यांनी अचूकपणे सांगितलेले आहेत. म्हणजे तो पुन्हा खूप चिंतनाचा विषय. म्हणजे हनुमान चालिसा कशी लोक चुकीची म्हणतात आणि तो अर्थ कसा चुकीचा आहे आणि योग्य शब्द कोणता म्हणायला हवा आणि त्याचा खरा अर्थ काय, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं. डोळे असलेले चुकतात, ज्याला डोळे नाहीत ते अचूक म्हणतात. का तर त्या ऐकलेल्या प्रत्येक शब्दावर त्यांची निष्ठा आहे. त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की तुम्हाला हे कसं काय लक्षात आहे, तर त्यांनी सांगितलं जेव्हा मी ऐकलं तेव्हा त्या निष्ठेनं ऐकलं म्हणून. आणि म्हणून त्या चकोरासारखी निष्ठा ठेवून साधकांनी, श्रोत्यांनी ही कथा जर अनुभवली तर माऊली सांगतायत हा ग्रंथ त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही, हा ग्रंथ त्याला सिद्धी दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली सांगतात या परिश्रुता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता अनुया. बघा, एकतर माऊलींनी इथं मवाळ एक शब्द वापरलाय बघा, ते वेचिती मने मवाळे. मवाळ मनानं ज्ञानेश्वरी ऐकायची. आमच्याकडं मराठवाड्यात एक शब्द आहे निबरमन. निबरमन असलं की साधना होत नाही. साधकाचं मन कोमलच असलं पाहिजे. कडक स्वभावाच्या माणसाकडून भक्ती होत नाही. ज्ञान होईल, शास्त्रार्थ होईल, पण भक्ती करायची असेल तर मन कोमलच पाहिजे, नम्रच पाहिजे. आणि जो साधना करतो ना तो साधनेत जेवढा खोल शिरलेला असेल तेवढाच तो नम्र होतो. झाडाला जेवढी फळं येतात ना तेवढं ते झाड आपोआप वागतं. फळं येऊनही झाड ताट राहिलं तर समजावं याची फळं अजून पिकलेली नाहीत, परिपक्व झालेली नाहीत.
म्हणून माऊली सांगतायत अतिशय नम्र कोवळ्या मनानं मवाळ मनानं हा ग्रंथ सेवन करावा. आणि पुढे सांगतायत अति हळुवारपण चित्ता. हळुवारपणाचा इथं दिलेला अर्थ आहे कोवळ्या मनानं संत गतीनं हळुवारपण चित्ता अनुल्य. घाई करायची नाही. नाही आज 10 ओव्यात संपल्या पाहिजेत, नाही आज 5च ओव्या झाल्या पाहिजेत, नाही. माऊली जशी बुद्धी देतील, जितकी बुद्धी देतील, माऊलींना जिथं थांबवायचं असेल तिथं थांबवतील. जिथं वाटतंय चल बाबा थोडं पुढं, तिथं पुढं जायचं. अति हळुवारपण चित्ता अनुल्य संतपणे. आपल्याला काही कोणतं टार्गेट कंप्लीट करायचं नाही. आपल्याला काही एवढ्या दिवसात ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असंही काही नाही. समजून घ्यायची ठरली एकाच ओवीत ज्ञानेश्वरी सगळी समजून जाईल. एका दिवसाचं प्रवचन जरी ऐकलं तरी तेवढीच ज्ञानेश्वरी समजणार आहे जेवढे 1000 प्रवचन ऐकून समजणार आहे. समजणाऱ्याला थोडक्यातही समजते. समजूनच घ्यायची नसेल तर 1000 प्रवचन ऐकूनही उपयोग नाही. आणि म्हणून खूप घाई करायची गरज नाही. अति हळुवारपण चित्ता म्हणजे अशा गोष्टीमध्ये घाई नाही करायची, साधनेमध्ये घाई नाही करायची. एक गोष्ट खूप चांगली आठवली. वेळ कमी आहे पण ती गोष्ट खूप गरजेची आठवली. सहसा आठवत नाहीत अशा गोष्टी. एक भक्त होता. तो भगवंताची भक्ती करत होता. बऱ्याच वर्षांपासून तो भक्ती करतोय हे नारदांनी बघितलं. नारद जेव्हा जेव्हा पृथ्वीवरून जायचे तेव्हा तेव्हा तो भक्त त्यांना दिसायचा. नारद त्याच्याकडे आले आणि विचारलं अरे मी जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा तू देवाचं नामस्मरण करताना भजन करताना मला दिसतोस. मी नेहमी देवांकडे वगैरे फिरतो, तर तुझा काही प्रश्न आहे का? मी देवापर्यंत तुझा प्रश्न घेऊन जाईल. एवढी तू भक्ती करतोय तर तुला काय पाहिजे सांग. त्यानं सांगितलं देवा एकच माझं म्हणणं आहे की देवाला जाऊन विचारा की तो मला कधी भेटणार आहे. प्रश्न काय? तुम्ही देवाला विचारा की तो देव मला येऊन कधी भेटणार आहे, त्याला जाऊन विचार. नारद मुनी म्हणाले ठीक आहे विचारतो. आणि नारद मुनी गेले भ्रमण करत करत. विष्णू लोकामध्ये गेल्यावर भगवान विष्णूंना त्यांनी प्रश्न विचारला की देवा मृत्यू लोकामध्ये एका ठिकाणी एक भक्त तुझं सारखं नाव घेतोय आणि मी त्याला विचारलं की तुला काही विचारायचं आहे का देवाला, मी चाललोय देवाकडं. तर त्यानं विचारलं की देव मला कधी भेट देणार आहे असं तुम्ही देवाला विचारा. तर तुम्ही सांगा मला की तुम्ही त्याला कधी भेटणार आहेत. तर भगवान विष्णू परमात्म्याने सांगितलं त्याला जाऊन सांग की तो ज्या झाडाखाली बसून माझं भजन करतो त्या झाडाला जितकी पानं आहेत तितक्या वर्षानंतर मी त्याला भेटणार आहे आणि तेवढी वर्ष त्यानं माझं नाव घेतलं पाहिजे. नारदांना वाटलं ठीक आहे आता जे उत्तर द्यायचं आहे ते आपल्याला पोहोचवायचं तर काम आहे. नारद पुन्हा भ्रमण करत करत त्या जागी आले. पुन्हा तो भक्त तसाच देवाचं नामस्मरण करत थांबला होता. नारद जवळ गेले. आता नारद उत्तर देणार इतक्यात नारदांनी ज्या झाडाखाली तो भक्त भगवंताची भक्ती करत बसला होता त्या झाडावर नजर टाकली. ते झाड चिंचेचं होतं. आता चिंचेचं झाड, त्याची पानं केवढी, एकतर बारीक बारीक पानं. आता एवढी चिंचेच्या पाना एवढी वर्ष झाल्यावर देव याला भेटणार, तेवढी वर्ष हा जगणार तरी आहे का? मग याला उत्तर द्यावं की नाही? नारदांच्याच मनात संकोच निर्माण झाला. नारदांनी त्याला टाळायचा प्रयत्न केला. पण आता नारदांना त्यांनी बघितलेलं होतं. त्यांनी विचारलं महाराज खूप बरं झालं तुम्ही आलात, तुम्ही माझा प्रश्न देवाला विचारला का? नारदांच्या मनात शंका निर्माण झाली. आता काय बोलू? नारदांनी सांगितलं हो गेलो होतो देवाकडे, देवाला भेटलो सुद्धा, पण थोडा चेहरा पडला नारदांचा. म्हणे सांगा मग काय म्हणाला देव, मला भेटणार आहे का तो? नारद म्हणाले हो भेटणार आहे, पण त्यांचा पण येण्याच्या आत तो भक्त नाचायलाच लागला. देव भेटणार आहे का? हो. एवढं ऐकल्यावर तो इतका नाचायला लागला की नारदाचं पुढचं उत्तर तो काही ऐकायलाच तयार नाही. नारद सांगायला लागले अरे बाळा थांब पूर्ण उत्तर तर आहे. तो म्हणाला मला आता पुढचं ऐकायची गरज नाही, भेटणार आहे ना एवढं मला पुरेसं आहे. आणि तो नाचायला लागला. कथा असं सांगते की तेवढ्यात स्वतः विष्णू भगवंत तिथं प्रकट झाले, लगे त्याच्यासमोर आले. आता नारदाला आश्चर्य वाटलं. म्हणजे साधी लोक खोटं बोलतात ते ऐकलं होतं, विष्णू भगवान पण खोटं बोलायला लागले. देवाला सांगितलं नारदांनी अहो तुम्ही मला सांगितलं होतं की ज्या झाडाखाली हो हा साधना करत बसलाय या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर तुम्ही भेटणार.
आता 1 वर्षसुद्धा झालं नसेल आणि तुम्ही लगे ह्याला भेटायला आलात, दर्शन द्यायला आलात. भगवंतांनी सांगितलं, ज्या पद्धतीची तो आराधना आत्तापर्यंत करत होता तशीच आराधना जर त्यानं चालू ठेवली असती तर तेवढे वर्ष लागले असते. पण मी भेटणार आहे याचा आनंद झाल्यावर ज्या श्रद्धेनं, ज्या दृढ विश्वासानं, ज्या भावानं तो नाचला, त्या तेवढ्या क्षणात त्याचे ते सगळे वर्ष संपून गेले आणि म्हणून तेवढी साधना त्याची फळली आणि मला त्याला दर्शन द्यावं लागलं. ही कथा खूप मला आवडते, खूप भावते. साधकाला बरंच काही या कथेतून शिकायला मिळतं. तुम्ही किती वर्ष परमार्थ केला, किती वर्ष साधना केली, किती वर्ष आराधना केली, याच्यावर भगवंत भेटणार हे ठरलेलं नाही आहे. काही काहींना तर जन्मल्या जन्मल्या भगवंतांनी दर्शन दिलं आणि काही काहींचं मरण आलंय जवळ तरी देवाचं काही नावही दिसत नाही आणि गावही दिसत नाही. आपली भावना किती आहे, आपली श्रद्धा किती आहे, किती श्रद्धेनं आपण त्याच्या आराधनेमध्ये रमतोय, याच्यावर सगळं फळ अवलंबून आहे. आणि म्हणून माऊली सांगतात, तसं फळ तुम्हाला हवं असेल तर अति हळुवारपणे चित्त आणून या, घाई न करता संथपणे, चवी चवी घेऊ घास. खूप सुंदर अभंग आहे तुकाराम महाराजांचा. चवी चवी घेऊ घास. उगा पोट भरायचं म्हणून बका बका खायचं असं नाही. जेवणातही एक आनंद आहे, त्या जेवणाचाही आनंद घेतला पाहिजे, प्रवासाचाही आनंद घेतला पाहिजे, जीवनाचाही अनुभव घेतला पाहिजे, जीवनातल्या सुखदुःखांचाही तटस्थ होऊन अनुभव घेता यायला पाहिजे. आणि जो असा अनुभव घेत घेत जगतो ना, त्याचं आयुष्य हीच एक साधना असते. संत परमार्थासाठी वेगळा वेळ कधीच काढत नाहीत, त्यांचं जगणं हाच एक परमार्थ असतो. आणि तो अनुभवाला येण्यासाठी माऊली सांगतायत, अति हळुवारपणे चित्ता आणून या. आणि अशी कथा जर आपण खरंच ऐकली तर आपण माऊलींची ज्ञानेश्वरी माऊलींच्या भावासह समजून घेऊ शकतो. एवढी शक्ती या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहे. साधक म्हणून आपल्याला ती भावना, ती श्रद्धा, तो विश्वास, ती निष्ठा, ते कोवळं मन, ती नम्रता, तो भाव माऊलींनी आपल्याला द्यावा आणि त्या भावनेतून, त्या भावातून आपल्याकडून ज्ञानेश्वरीची आराधना घडावी, अशीच माऊलींना या निमित्तानं प्रार्थना करू आपण. आणि इथं थांबूयात. उद्या आपण 58 क्रमांकाच्या ओवीपासून 68 क्रमांकाच्या ओव्यांचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूयात. आज आता आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.